IITने केलेल्या सर्वेनुसार आपण बघतो ही साइट नंबर 25 भारत नगर अणुशक्ती किंवा BARC नगराला लागूनच असलेल्या टेकडीवर ही झोपडपट्टी वसलेली आहे आणि जवळच दृश्य आपण बघतोय की या पावसाळ्यात दगड कोसळून एक घर पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। या घराची स्थिती आणि एकंदर ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे ते जर बघितलं तर अंदाज येतो की नेमकी काय परिस्थिती आहे इथली किंवा केवढा मोठा हा एकंदर दरड कोसळली असेल किंवा हा अपघात असेल। खरं तर IITच्या सर्वेत सगळ्या गोष्टी नमूद केल्या गेल्या आहेत की ज्या पद्धतीनं ही माती आणि हे जे दगड आहेत त्यांना जर कोणती ट्रीटमेंट म्हणजे जर त्यांना सांभाळलं नाही तर फार मात्र लोकांसाठी धोकादायक असू शकतात। इतकंच नाही तर अशा ठिकाणी या वसलेल्या आहेत की जर काही करायचं असेल तर मात्र मटेरियल किंवा यंत्रसामुग्री इथपर्यंत आणणं म्हणजे फार मोठं दिव्य आहे। ज्या परिस्थितीत आता आम्ही स्वतः वर आलो ती परिस्थिती अगदीच भयानक आहे। इतकंच नाही तर आता जिथे मी उभी आहे तिथली मातीही ठिसूळ आहे, कोणत्याही क्षणी ही माती कोसळू शकते अशी परिस्थिती आपण बघतो की अगदी एजवर किंवा अगदी टोकावर मी इथे उभी आहे आणि यावरून आपल्याला अंदाज येतो की किती भयानक परिस्थिती आहे इथली। खरं तर एन्क्रोचमेंट होतं, याला खरं तर कलेक्टरनं रोखणं गरजेचं आहे, कलेक्टर ऑफिसकडनं ही कारवाई करणं गरजेचं आहे। पण इतक्या उंचावर जायचं कशाला किंवा कशाला या झोपडपट्टीत जायचं, एकंदर हा ॲटिट्यूड आहे की काय या सगळ्या अधिकाऱ्यांचा असं बघायला मिळतंय। ज्या पवारांचं हे घर आहे तो मुलगा आपल्या बरोबर आहे, आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया। पण आम्ही जेव्हा आम्ही इथं येतो वरती तर दरवर्षी आमचा रूम केव्हा पण बघितलं तर माती घसरते, माती घसरते, केव्हा पण बघितलं तर आमचे घरं पण पडतात, आम्हाला लय नुकसान होतं। मग पावसाळ्यात तुम्ही काय करता? पावसात आम्ही इथं काय आम्ही जरा सपोर्ट लावून आम्ही मांडोली करून घेतो पण आमचं काय होत नाही। बरं, हे किती वेळेला ही घर अशा पद्धतीने तुझ्या घरावर सगळं हे पडले, दगड पडले, माती पडली आहे? आता झाले 3-4 वेळा आमच्या दरवर्षी आमचा पडतो। दरवर्षी? हा दरवर्षी पावसाळ्यात काय करता तुम्ही? दरवर्षी आम्ही पावसात आम्ही खाली करतो, रूम बांधून खाली घेतो भाड्याने आणि याचमुळे कदाचित त्यांचा जीव वाचला असेल की या पावसाळ्यातही त्यांनी घर रिकामं केलं आणि ते टेकडीच्या खालच्या बाजूला राहायला गेलं आणि त्यामुळे त्यांचं घर जरी नष्ट झालेलं असलं तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। या भारतनगरच्या अनेक ठिकाणी जरी या रिटेनिंग वॉल किंवा संरक्षक भिंती जरी बांधल्या गेल्या तरी त्यातही एक महत्त्वाचा गौण मुद्दा आहे की आपण बघतोय की ही जर हिलकडे आपण नजर टाकली तर लक्षात येतं ही खूप उंच आहे पुढे वर आणि 9 मीटरपेक्षा जर उंच असेल तर मात्र भिंत बांधता येत नाही, कारण त्याचा जो येणारा पाण्याचा प्रवाह माती आणि दगड आहे ते रोखता येत नाही आणि त्याचमुळे या रिटेनिंग वॉल बांधण्याची एक मर्यादा आहे। पण नेट लावून किंवा जाळ्या लावून हे अडवलं जाऊ शकतं, पण सध्या तरी तशी कोणतीही गोष्ट इथे केलेली नाही। खरं तर एन्क्रोचमेंट इतकं जलद गतीनं होत आहे, लोकांनाही प्रत्येक वेळेला आपण खरं तर सरकारला म्हणतो खरं, पण या लोकांनाही स्वतःच्या जीवाची पर्वा असायला हवी किंवा ज्या परिस्थितीत आपण राहतोय ती गोष्ट त्यांना माहीत असायला हवी, पण त्याचं होत नाही आणि त्यामुळे अशा अनेक ॲक्सिडेंट्स किंवा अशा अनेक अपघातात अनेकांचा दरवर्षी जीव जाताना बघायला मिळतो। मनश्री पाठक सह स्वाती लोखंडे डोके, ABP माझा, मुंबई।